अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपुरातील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा, मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन। ईश्वरपूर शहरातील तेवरे कॉलनी, जावडेकर चौक परिसरात राहत्या घरात एका विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व मुस्लिम समाज, ईश्वरपूर यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात संबंधित विवाहित महिलेचा मृत्यू तिच्या सासरच्या घरात झाल्याने या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। मृत्यू नैसर्गिक नसून मारहाण, शारीरिक इजा, छळ किंवा अन्य कोणत्याही गुन्हेगारी कृत्यामुळे झाला आहे का, याचा तपास करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीचा मृत्यूमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध खुनासह लागू असलेल्या कायद्याच्या कलमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात यावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। ईश्वरपूर शहरातील मुस्लिम समाज कायदा व संविधानाचा आदर करणारा असून या घटनेचे सत्य समोर यावे आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा मिळावी, हीच भूमिका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 9 ऑगस्ट 2026 रोजी ईश्वरपूर येथे हे निवेदन देण्यासाठी पिरली रहीमतुल्ला पुणेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट आकिब एम जमादार, इस्माईल पुणेकर, समीर आगा, अमीर इबुशे, हसन पुणेकर व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। वो लड़की का भाई है रिजवान, हमारे मुस्लिम समाज, सर्व मुस्लिम समाज के सभी लोगों से हमें इत्तला दी है कि बाबा जो कल घटना घड़ी है तो ये बहुत निंदनीय है और इसके लिए हम सब लोग इधर इकट्ठा हुए और साहब को निवेदन दे रहे हैं कि हम उनको निवेदन से ऐसे एक मांगनी करते हैं कि ये जो अपने रमजान जमाल खान टेलर, मारूफ रमजान खान, साबिरा रमजान खान और महक रमजान खान, ये चारों लोगों ने मिलके एक साजिश रची और वो बच्ची की निंदनीय क्रूर हत्या की उसकी। और ऐसे अपने जिले में ऐसे पहले घटना घड़ी है तो ये बहुत शर्मनाक बात है कि हमें सभी को इस पर वो बच्ची के साथ खड़े रहने का, उसको न्याय दिलाने का। इसलिए आज हमें सब इस्लामपुर के जब सभी तमाम हजरत से गुजारिश की है कि आप ज्यादा से ज्यादा तादाद में आके इसका आवाज उठाए और उसको सपोर्ट करे। वे वॉर जस्टिस जस्मीन, इसके लिए क्या नाम उसका लड़की का जैनब, इसके लिए हम लोग इधर इकट्ठा हुए और इसको फास्ट ट्रैक में जल्दी से जल्दी हम ये करेंगे कि मांगनी करेंगे निवेदन से और डिपार्टमेंट से भी कि इसके इंक्वायरी में, इनके इन्वेस्टिगेशन में कोई भी गलती नहीं हुए। और इससे डॉक्टर से भी हम ये कर रहे कि उसका जो पीएम हो रहा है इसमें जो लोग साजिश है, जिसके इसमें ये साजिश में जिसका हाथ है, इनको सभी को इनको जेल के अंदर डाल देना है और इनको कड़ी से कड़ी सजा होना है। इसलिए हम इधर से आलोचना करते हैं कि साहब से गुजारिश करते हैं कि साहब आप अच्छे से ज्यादा आप इसमें ध्यान डाल के इन्वेस्टिगेट किए और वो बच्ची को न्याय दिलाई दी। आम्ही ईश्वरपूर पोलीस स्टेशन मध्ये सर्व मुस्लिम समाजातले कार्यकर्ते जमा झालो आहोत। का तर काल जे निंदनीय खून झालं, जे मर्डर केले हाफिज आपले आज मौला रमजान टेलर व मारिफ या तिची आई व बहीण महक या लोकांनी चौघांनी मिळून एका मुलीची हत्या केली। ती हत्या केली त्या मुलगीचा भाव आज आलाय मुंबईवरनं ते डेड बॉडी न्यायला। हे भाव त्यांचा हॉटेलमध्ये वेटर आहे। वेटर असताना हिनी त्या हुंडाबळीचं 2.5 लाख रुपये तिथं लग्नाच्या टायमाला दिले। 2.5 लाख रुपये त्याच्या मावशीला, सख्या मावशीच्या मुलालाच मुलगी दिली होती। त्या मावशीला 4 दिवसाच्या मागे त्यानं फोन करून सांगितले की 2 महिने थांबा, 2 महिन्यात माझं धान्य भात निघणार आहे। भात निघाल्यानंतर मी माझे पैसे जे काही राहिला ते 2.5 लाख रुपये ते आणून पोच करतो। तेवढं सांगितलं असताना बी पैशासाठी त्या लोकांनी त्यांची निर्गुण हत्या केल्या। त्या हत्याचं आहे का नाही, मी ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना, गावडे साहेबांना सांगू इच्छितो की हे हत्येचं सखोल तपास व्हावं। नाही झालं तर आम्ही आहे का नाही तीव्र